कर्जमाफीचे पैसे तर आज येणारे उद्यावर गेले, परंतु नमोचे काय? तर हो शेतकरी मित्रांनो बघा, खऱ्या अर्थाने कर्जमाफी जरी असली तरी सुद्धा कर्जमाफीकरिता आपण खूप दिवसापासून पाहत आहोत. 30 जून, 5 जुलै, 30 जुलै, ऑगस्ट, कालचा दिवस, आजचा दिवस आणि आता परत एक उद्याचा दिवस. म्हणजे खरोखरच खऱ्या अर्थाने कर्जमाफीकरिता सुद्धा तारीख पे तारीखच देण्यात येत आहे. तरी सुद्धा एवढ्या मोठ्या 56 लाखाच्या शेतकऱ्यांना 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना सध्या परिस्थितीमध्ये 16 लाख शेतकऱ्यांनाच त्यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा करायचे होते. त्यामध्ये सुद्धा 10 लाखाच्या जवळपासच किंवा त्यापेक्षाही कमी त्याच्या आत शेतकरी बांधवांनी केवायसी केलेली आहे. त्यामुळे तेवढ्याच कर्ज खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार होते. परंतु ते सुद्धा आता कुठे ना कुठे उद्यावर गेल्याची माहिती आज मिळत आहे. आणि चला ठीक आहे, 1 दिवस 2 दिवस महिना मागे पुढे होईल, आपण थोडंसं असंही समजून घेऊ, असंही धरू. परंतु खऱ्या अर्थाने कर्जमाफीमध्ये तारीख पे तारीख मिळत असताना, कर्जमाफीचं उशीर होत असताना आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागून होतं, की आज तरी निदान या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात काही गोड बातमी येईल, अपडेट येईल, निधीकरिता मंजुरी देण्यात येईल किंवा शासन निर्णय वगैरे समोर येईल. परंतु आजही तसं काही होताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो. आजही सकाळपासून सोशल मीडियावर, युट्यूबवर तुम्ही पाहू शकता, 2000 येणार, 4000 येणार, आज येणार, उद्या येणार, सुरू झाले, असे काही काही व्हिडिओ येत आहेत. आपणही नमो शेतकरी संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला होता, की ज्या संदर्भात स्पष्ट सांगितलं त्या व्हिडिओमध्ये, की उद्या म्हणजे आज 4 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकी दरम्यान कुठे ना कुठे नमो शेतकरी योजनेच्या निदान एका हप्त्याची काय होणं, परंतु एक गोड बातमी येण्याची अपेक्षा आहे, मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. परंतु जे 7-8 निर्णय आज झालेले आहेत, गोपीनाथजी मुंडे अपघात विमा योजना असेल किंवा इतरही ज्या काही योजना वेगवेगळ्या ऊर्जा क्षेत्रातल्या असतील किंवा सेवा क्षेत्रातल्या किंवा ज्या काही क्षेत्रातल्या असतील, त्या सर्व जे 8 निर्णय आहेत, त्या निर्णयामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला कुठेही जागा देण्यात आलेली नाहीये किंवा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सुद्धा कुठेही गोड बातमी आज मिळालेली नाहीये. परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या दोनही हप्त्याला किंवा लाडकी बहीण योजनेच्या सुद्धा हप्त्याला किती वेळ लागेल, काय होईल, मिळणार की नाही? आता आता अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने जरी बाबाराव पाटील त्या दिवशी बोलले, की 1-2 दिवसामध्ये नमोचा हप्ता येणार आहे, परंतु आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर काहीच त्या संदर्भात कुठलीही अपडेट बाहेर आलेली नाहीये, मग याचा अर्थ कुठून 1-2 दिवसामध्ये येणार आहे? ऑलरेडी 1-2 दिवस तर झालेलेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा संभ्रम कुठे ना कुठे खऱ्या गोष्टीमध्ये परिवर्तित होत आहे. त्यांना हे काही सर्व गोष्टी आता खऱ्या वाटू लागलेल्या आहेत, की या योजना बंद झाल्या की काय? कारण की सर्व योजनेकरिता एक काळ वेळ मर्यादा दाखवण्यात येत आहे. आता 2-4 दिवस अगोदर आपण पाहिलेलं पीएम किसान योजनेकरिता एवढ्या वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे शेवटी तेच, की या योजना लाँग टाईम करिता नाहीये. या योजना थोड्या काळापुरत्याच आहेत. त्या कधीही बंद केल्या जाऊ शकतात. आजही राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून ही जी अपघात विमा आहे, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान, हे सुद्धा 3 वर्षाकरिता, म्हणजे याचा अर्थ त्यानंतरच्या शेतकरी बांधवांकरिता विम्याचं कवच नको आहे का? यामुळे आता खरोखर शेतकरी बांधवांमध्ये हा एक विश्वास ठाम त्यांच्या दिमागामध्ये बसलेला आहे, की इथून पुढे कुठल्याही योजनेची काही अपेक्षा ठेवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. परंतु त्यांच्यासोबत अन्याय असा होतो, की मग त्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळत नाही. त्यामुळे कुठे ना कुठे 2000-4000 ची अपेक्षा ते ठेवतात. नाहीतर ₹2000 खरोखर सांगा कायच होणार आहे शेतकऱ्याचं? ते सुद्धा 4 महिने मिळून एक वेळेस येतात. आणि एक कुठे ना कुठे ॲडिक्शन लावून दिल्यासारखं झालं, व्यसन लावून दिल्यासारखं झालेलं ते ₹2000 अपेक्षा ठेवणे, ₹2000 वाट पाहणे. त्यांना जर खऱ्या अर्थाने त्यांच्या घामाला दाम दिला, वेगवेगळ्या चांगल्या सोयी सुविधा दिल्या, रस्ते दिले, वीज दिली वेळेवर, चांगली औषधी, चांगले बीज जर दिलं त्यांना, कीटकनाशके वगैरे खऱ्या गोष्टीने, तर त्यांना हे 2000 तर सोडा, कर्जमाफीची सुद्धा आवश्यकता नाहीये. परंतु आता ह्या गोष्टी वेळोवेळी वर्षानुवर्षे गेल्या 15-20 वर्षापासून आपण ऐकत आहोत, पाहत आहोत, पण या गोष्टीमध्ये कुठलाही फरक पडताना दिसत नाहीये. सत्तेमध्ये मग हे असो, किती असो, की कोणीही असो. परंतु आपला विषय होता कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेचा. तर नमो शेतकरी योजनेसंदर्भात कधी अपडेट येईल, त्या संदर्भात आता भविष्यामध्ये म्हणजे येत्या काही दिवसामध्ये, आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये काही हालचाली होतात का? त्यानुसार जशी अपडेट मिळेल तशी आपण आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. आणि राहिली गोष्ट कर्जमाफीची, आता आपण तेच करू शकतो सध्या, की कर्जमाफीकरिता वाट पाहणे,
काही लोकांच्या केवायसी आलेल्या आहेत, काही लोकांना अडचणी आहेत. ऑलरेडी यांना एवढी मोठी कर्जमाफी म्हणत असताना, जाहीर करेल असताना एवढा पैसा एक सोबत द्यायची आवश्यकता नाहीच आहे. कारण की ऑलरेडी केवायसी बाकी आहे. केवायसीमध्ये अडचणी येत आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांची केवायसी झाली त्यांना जरी निदान त्यांच्या कर्जमाफीचे कर्ज खात्यामध्ये पैसे रक्कम जमा जर झाली, तर एखाद्या महिन्यामध्ये कदाचित त्यांना जर ते जरी म्हणतात आज कर्जमाफी झाली, की ताबडतोब त्यांना नवीन कर्ज, पीक कर्ज देण्यात येईल. म्हणजे कदाचित उद्या देण्यात येईल. परंतु ते मिळणार की नाही आता ते सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. तर बघूया मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात सुद्धा आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात सुद्धा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा जशी सुद्धा अपडेट येईल, जशा सुद्धा हालचाली खात्रीशीर विश्वासार्ह येतील, त्यानुसार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि एका जर वेळ प्रसंगी खऱ्या अर्थाने आज संध्याकाळपर्यंत मिळाली तर शेतकरी बांधवांकरिताच्या एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.